शरीराच्या कुठल्याही भागावर ताण ठेवायचा नाही आहे. कपाळावर आठ्या ठेवायच्या नाही आहेत. संपूर्ण शरीर सैल सोडून द्यायचं आहे. शक्यतो कुठलीही हालचाल करायची नाही आहे. तळहात वरच्या बाजूला ठेवायचे आहेत. हाताची बोटं सैल सोडली की किंचित मिटल्यासारखी होतात, तशी ठेवायची आहेत. कंबर जास्तीत जास्त सैल सोडून द्यायची आहे. प्रत्येक श्वासाला शरीर हलकं होत जाणारे, शिथिल होत जाणारे, शांत होत जाणारे. वॉर्मअप किंवा सूर्यनमस्कार केल्यानंतर शरीराच्या कुठल्या कुठल्या भागावर ताण आला होता याचा विचार करायचा आहे. शवासनामध्ये इतर बाहेरचे कुठलेही विचार करायचे नाही आहेत. घरचे, कामाचे कुठलेही विचार करायचे नाही आहेत. ताण कुठे कुठे आला होता, पोझिशन कुठल्या कुठल्या चुकतायत अजून का बरोबर येत आहेत त्याचा विचार करा. जसं हे शवासन करतो आपण तसं पोटावरचं जे करतो ते मकर आसन. एखाद्या मगरीप्रमाणे आपण पडून राहतो. सूर्यनमस्कारामध्ये जी श्वासाची गती वाढली होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. ब्रीदिंग नॉर्मलला यायला लागलेलं आहे. तयार. सावकाश शवासन सोडायचं आहे. दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय जवळ, मान सरळ, डोळे उघडायचे आहेत.